मेथीची भाजी बनवायचं म्हटलं की लहान मुले नाक मुरडतात. मग मुलांना भाजी खाऊ घालण्यासाठी आपण भाजीपासून अनेक पदार्थ बनवतो. त्यातीलच सर्वात सोपा पौष्टिक असणारा पदार्थ आज आपण बनवणार आहे. तर नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवतोय मेथीच्या काचऱ्या. बनवायला खूप सोप्या आहेत, चला बनवूया. तर सर्वात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आता याची वाटण तयार करून घेऊया. तर वाटण तयार करण्यासाठी उकळीमध्ये हिरवी मिरची घेतली, त्याच्यानंतर लसूण, धने, जिरे आणि कोथिंबीर. आता हे बारीक करून घेऊया. तुम्ही या ठिकाणी मिक्सरचा वापर केला तरी देखील चालेल. मी या ठिकाणी उकळीमध्येच बारीक करून घेणार आहे. तर बघा, बारीक करून घेतलं. आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. तर या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्याच्यानंतर 1 वाटी कट केलेली मेथीची भाजी स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे. तसेच तयार केलेलं वाटण, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर साहित्य जाणून झाले. आता कणिक मळून घेऊया. त्यासाठी एका खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ घेतले. त्याच्यानंतर कट केलेली भाजी, तयार केलेलं वाटण घाला. तसेच ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घाला. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घाला. त्याच्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस घालूया. तसेच गरजेनुसार मीठ घाला. मीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीमध्ये असणारे पाणी जोपर्यंत रिलीज होत नाही, पिठामध्ये मिक्स होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी मी 2 ते 3 मिनिट मिक्स करून घेतलं. आता पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची घट्ट कणिक मळून घेऊया. गव्हाच्या पिठाचा मळून कोणताही पदार्थ करायचा असेल तर कणिक घट्टच मळायची, म्हणजे पदार्थ तळल्यानंतर मऊ पडत नाही, कुरकुरीत होतं. तर बघा, कणिक मळून झाली. आता कणकेवर थोडंसं तेल घाला. तेल घातल्यानंतर पुन्हा कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे. थोडंसं तेल कणकेला लावल्यामुळे कणिक मऊसूत व्हायला मदत होते. त्यामुळे नेहमी कणकेवर थोडंसं तेल घालायचं. तर बघा, कणिक पुन्हा मळून घेतली. आता कणकेचा चपाती एवढा उंडा घ्या. आता या उंडेची आपल्याला पातळ चपाती लाटायची आहे. तर गरज लागेल तेव्हा थोडंसं कोरडं पीठ घाला, म्हणजे कणिक पोळपाटाला चिटकणार नाही. जास्त कोरड्या पिठाचा वापर पण करू नका. पदार्थ तळल्यानंतर काळसर दिसतात आणि तेलही लवकर खराब होते. तर बघा, इतपत पातळ चपाती मी लाटून घेतली. आता तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे त्या शेपमध्ये कट करून घ्या. तर या ठिकाणी मी त्रिकोण शेपमध्ये कट करून घेतलं, जेणेकरून लहान मुलांना काहीतरी नवीन वाटावे म्हणून. तर राहिलेल्या सगळ्या पिठाच्या काचऱ्या आपण बनवून घेऊयात. तर काही वेळातच मी राहिलेल्या पिठाच्या काचऱ्या बनवून घेतल्या.
तर या ठिकाणी मी काही मोठे त्रिकोण तर काही छोटे त्रिकोण केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवा तो शेप देऊ शकता. आता या काचऱ्या तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एकदा चेक करूया. तयार काचऱ्यातील एक काचरी तेलामध्ये टाकायची. जर अशा प्रकारे तेलाची बुडबुडे येत असतील तर तेल आपले व्यवस्थित गरम झालेले आहे. आता काचऱ्या तळून घेऊया. गव्हाचे पीठ तेल जास्त शोषून घेते, त्यामुळे गव्हाच्या पिठाचा कोणताही पदार्थ तळताना तेल मध्यम गरम करा, जेणेकरून तो एक्स्ट्रा तेल शोषून न घेता पटकन तळला जाईल. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काचऱ्या तळून घ्या. तर या काचऱ्या तळायला मध्यम आचेवर मला 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत. बघू शकता, काचऱ्या छान अशा तळलेल्या आहेत. याला रंग देखील छान आलेला आहे. आता काढून घेऊया. आता राहिलेल्या काचऱ्या आपण सेम प्रोसेसने तळून घेऊया. तर बघू शकता, या ठिकाणी मी सगळ्या काचऱ्या तळून घेतल्या. याचा आवाज ऐका. तर याचा आवाज ऐकून तुम्हाला समजलेच असेल काचऱ्या कितपत कुरकुरीत झालेल्या आहेत. तर या कुरकुरीत काचऱ्या तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा, त्यांना खूप आवडतील. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण कुरकुरीत मेथी काचऱ्या बनवलेल्या आहेत. तर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.